24 आवाज सत्याचा। शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर सुजित झावरे पाटील यांनी पारनेर शहराच्या विकासाचा धडाका लावला। अनेक वर्षांपासून रखडलेला पारनेरचा DPR मंजूर करून आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच मंजूर झालेल्या 2 कोटींच्या निधीसह आज पारनेर शहरासाठी आणखी 4 कोटी रुपयांचा असा एकूण 6 कोटी रुपयांचा निधी पारनेरकरांच्या सेवेसाठी उपलब्ध झाला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला असल्याची माहिती सुजित झावरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। विकास कामांचा मार्ग मोकळा। सुजित झावरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पारनेरच्या प्रलंबित प्रश्नांना गती दिली आहे। पहिल्या टप्प्यात 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, ज्यातून खालील कामं केली जाणार आहेत। पारनेर ते सिद्धेश्वरवाडी रस्ता सुधारणा, पारनेर ते बुगेवाडी रस्ता काम, पारनेर शहर दशक्रिया घाट पार्किंग व्यवस्था आणि काँक्रिटीकरण। आता नव्याने मंजूर झालेल्या 4 कोटींच्या निधीमुळे पारनेर शहरातील अंतर्गत रस्त्यांचे जाळी आणि पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत। आगामी काळातील मास्टर प्लॅन पत्रकार परिषदेत बोलताना सुजित झावरे पाटील यांनी पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प जाहीर केला। ते म्हणाले, पारनेर ही पारश ऋषींची पुण्यभूमी आहे। या पवित्र नगरीचा विकास करणं आमचं कर्तव्य आहे। या 6 कोटींच्या निधीनंतर आगामी काळात पारनेर शहरासाठी अद्ययावत पाणी पुरवठा योजना, सर्व प्राचीन देवस्थानांचा पुनर्विकास, सौर ऊर्जा प्रकल्प आणि सर्व वाडी रस्त्यांवरील रस्ते व पथदिवे बसवून त्यांचं लोकार्पण करणार आहोत। सुजित झावरे पाटील यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे पारनेरकरांमध्ये आनंदाचं वातावरण असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झालेल्या या निधीमुळे पारनेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे। नमस्कार। आज परत एकदा पारनेरकरांना माझा नमस्कार। पारनेर शहरासाठी गेल्या काही दिवसांच्या पूर्वी या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बऱ्याच काळापासून रखडलेला DPRचा प्रश्न आपण मार्गी लावला। तो मार्गी लावल्यानंतर साधारण 2 कोटी रुपयांची विकास कामं, मग त्याच्यामध्ये पारनेर ते सिद्धेश्वरवाडी रस्ता असेल, पारनेर ते बुगेवाडी रस्ता असेल, दशक्रिया जिथं पारनेरचा सगळ्या लोकांचा होतो त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आणि काँक्रिटीकरण यासाठी पुन्हा एकदा 1 कोटी रुपये असे 2 कोटी रुपये दिले। आणि आज मला तुमच्या सगळ्यांना सांगायला खूप आनंद वाटतो की पुन्हा एकदा साधारण 4 कोटी रुपयांची विकास कामे या शहरासाठी नामदार शिंदे साहेबांनी दिली। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं संविधान भवन जे आमच्या बाळासाहेब नगरे असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्या सगळ्यांनी अनेक दिवसांच्यापासून त्याची मागणी केलेली होती। त्याच्यासाठी साधारण 2 कोटी रुपयाचं संविधान भवन असेल, प्रभाग क्रमांक 9 मधील स्ट्रीट लाईट्स असतील, लोणी रस्ता मधले काही काँक्रिटीकरण असतील, त्याचबरोबर शिवाजी पुजारी यांचं घर ते देवाची वाट रस्ता असेल, मगर वस्ती ते पठारे वस्ती हा खूप मधला रस्ता खराब आहे, त्याच्यासाठी 30 लाख रुपये असतील। पारनेरच्या हद्दीतील सोबलेवाडी इथे तुम्ही सगळेजण रस्त्यावर बघत असता की एक मोठं खंडेश्वरांचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी साधारण 35 लाख रुपये असतील। त्याचबरोबर शहरांतर्गत पथदिव्यांसाठी 50 लाख रुपये असतील। असे अजून बरेच कामं या ठिकाणी नामदार शिंदे साहेबांनी मंजूर केली। ही सगळी करत असताना याच्यात वरखडमाळा असेल किंवा अजून ज्या ज्या ठिकाणी लाईट नाही अशा सगळ्या ठिकाणच्या वस्त्यांमध्ये आपण स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून जाणार आहोत। मुख्य प्रश्न पारनेरचा जो आहे तो पाण्याचा प्रश्न। मला या बाबतीत अतिशय जबाबदारीने मी विधान करतो की मी आतापर्यंत या तालुक्यामध्ये 36 पेक्षा अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना ह्या नुसत्या भूमिपूजन नाही केलं तर ते यशस्वी करून दाखवलं। त्याच्यामध्ये ढवळपुरी असेल, धोत्रे असेल, वडगाव सावताळ असेल, वासुंदे असेल, कितीतरी गावं अशी आहेत की त्या ठिकाणी मग ती स्वजलधारा योजना असू द्या, राष्ट्रीय पेयजल योजना असू द्या किंवा अशा असंख्य योजनांच्या मार्फत आम्ही त्या त्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे व्यवस्थित निवडून, मुळामध्ये कोणतीही पाणी योजना करत असताना त्याच्यामध्ये पाण्याचा स्रोत निवडणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। जोपर्यंत तुमचा स्रोत जर चुकला तर पाणी योजना तुमची यशस्वी होऊ शकत नाही।
ज्या ठिकाणी साधारण 12 महिने पाणी असतं त्याच ठिकाणचा स्रोत निवडणं हे अभिप्रेत असतं आणि म्हणून नदीजोड सारखा एक प्रकल्प केला, तो राज्यामध्ये गाजला. त्याच्यासाठी महामहिम राज्यपालांनी माझा सत्कार देखील केला, जिल्हा परिषदेने देखील मला गौरवलं. हे सगळं करत असताना माझ्या गावात देखील मी एक छोटासा नदीजोड केला. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आज एक पाऊस जरी झाला तर साधारण माझा तलाव हा 50% त्या ठिकाणी भरतो. आजही म्हणजे काल परवा तेरवा मी रोज या जलसंधारणच्या कामामध्ये काम करत असताना काताळवेढा, डोंगरवाडी, उद्या सकाळी वडगाव सावकार म्हणजे गाजदीपूर जे अतिशय दुर्गम आहे, अशा अनेक ठिकाणच्या जे काही जिथं नदी नाले हे खोलीकरण या सगळ्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी हा या तालुक्यामध्ये आणत आहे. आज रस्त्यांच्या बाबत मी बोलणार नाही, कारण मी मागे शब्द दिल्याप्रमाणे मी येत्या 1 ते 2 वर्षामध्ये 100 कोटींपेक्षा जास्त निधी रस्त्यांसाठी या तालुक्यासाठी आणणार आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि दळणवळणाचा बराचसा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्याची माझा मनोदय आहे. आता आपण पुन्हा येऊया पारनेर शहराच्या मुख्य प्रश्नावर. तर पारनेर शहरामध्ये जी प्रस्तावित योजना मुळा धरणावरून आहे, माझं व्यक्तिगत मत मी इथं मांडतो. शेवटी निर्णय सगळे ग्रामस्थ घेतील, परंतु मुळा धरणावरनं जी योजना आपण प्रस्तावित केली आहे ती तितकीशी मला फिजिबल का वाटत नाही. तर एवढ्या लांबनं जर आपण पाणी आणायचा प्रयत्न केला तर तिला मधल्या ठिकाणी आज हंग्यापासून पारनेरला येताना 7 ते 8 ठिकाणी त्या ठिकाणी ती योजना कुणीतरी शेतीसाठी तिचा वापर करतं. तर मुळा धरणापासून इथपर्यंत यायला तिचं काय होईल हे मी इथं सांगणं काही योग्य नाही, हे तुम्ही समजू शकता. माझी स्वतःची कल्पना अशी की हंगाचा जो पेटी आहे, हंग्याचा जो तलाव आहे, त्याच्या खाली वाया जाणारं पावसाचं जे पाणी आहे की ज्याचा उपयोग कोणालाच होत नाही, ते केवळ नदीमध्ये वाहून जातं. त्या वाया जाणाऱ्या पाण्याच्यासाठी नगर पंचायतच्यासाठी स्वतंत्र MI टँक तिथं उभारायचा. तो कॉन्क्रीटचा असेल, त्याच्यावर कुठल्याही शेतकऱ्याला मोटार टाकण्याचा अधिकार नसेल. तो कलेक्टर साहेबांच्या अधिकारावर तो विषय घेऊन फक्त पिण्याच्या पाण्यासाठी एक नवीन स्टोरेज टँक तिथं तयार करायचा. तिथून पुन्हा एकदा GIची पाईपलाईन या गावामध्ये आणायची आणि जसं मी मगाशी सांगितलं की आत्ता पारनेरचं लाईट बिल 55 लाख रुपये थकलेलं आहे. मला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तसं लेखी दिलेलं आहे की आमचं एवढं बिल थकलेलं आहे. तर याच्यावर उपाय म्हणून आता मला नाही वाटत एवढी वसुली होऊ शकते. म्हणजे शेवटी काय लोकांना सुविधा दिली तर ते लोक तुम्हाला कर देतील, सुविधाच जर मिळाली नाही तर लोक कर भरायला टाळाटाळ करतील. म्हणून मी एक महत्वाची योजना जी शिंदे साहेबांकडनं साधारण 2.25 कोटी रुपयांचा 135 केव्ही क्षमतेचा जो सोलरचा प्लॅन्ट आहे, तो सोलरचा प्लॅन्ट हा त्या ठिकाणी मंजूर करण्याचं मी त्यांच्याकडे प्रस्तावित केलं आणि तो देखील सोलर प्लॅन्ट आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी उभारून या तालुक्याच्यासाठी एक मोठं काम करण्याचा माझं मनोदय आहे. पारनेर शहरामध्ये आज आलेला प्रत्येक माणूस एवढी तक्रार करतो की आमच्या गावामध्ये पिण्याला पाणी आणि म्हणून इथं राहणारे सरकारी कर्मचारी असतील, हे कोणी शिरूरला राहतं, कोणी सुप्याला राहतं, कोणी नगरला राहतं, म्हणजे माणसं टाकळीहून अपडाऊन करतात पण पारनेरमध्ये राहत नाही. याचं कारण पुरेसा पाणी पुरवठा पारनेर शहरामध्ये होत नाही. म्हणून माझं सगळ्या नागरिकांना एवढंच आव्हान की येत्या म्हणजे गेल्या 1 वर्षापासून मी या शहरासाठी 6 कोटी रुपये आणले. आत्ताही तुम्ही पुढं भविष्य काळामध्ये विश्वास एकदा टाकून बघा, हा विश्वास सार्थ होईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पारनेरचा कायमचा सोडवण्याचं वचन या माध्यमांच्या मार्फत मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. आणि मी नुसतं बोलत नाही तर मी ते करून दाखवतो आणि यापूर्वी ते केलेलं आहे. म्हणून माझी पारनेरकरांनाही विनंती आहे की भविष्य काळामध्ये तुमची साथ असणं महत्त्वाचं. पुढारी कोण कुठं प्रवेश करतील त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये पुढाऱ्यांच्या जीवावर राजकारण केलेलं नाही. मी किंवा माझे वडील स्वर्गीय आमदार वसंतराव दादांनी सामान्य माणसाच्याच जीवावर आत्तापर्यंत राजकारण केलं आणि याही पुढच्या काळामध्ये
कोणता पुढारी कुठल्या पक्षात जाणार आहे, कोणता पुढारी कुठल्या पक्षात येणार आहे याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही. कारण की यापेक्षा मी आज स्वतः तालुक्याला काय देऊ शकतो, मी या शहरासाठी काय देऊ शकतो. पाराशर ऋषींची फार मोठी पुण्यभूमी आहे. पाराशर ऋषींचं महत्त्व जर तुम्हाला माहीत नसेल तर आजच्या युवकांना माझी विनंती, तुम्ही तरी पुस्तक वाचून पहा, मग आपल्याला कळेल की आपण किती मोठ्या पुण्यभूमीमध्ये राहतो. आज काशी विश्वेश्वर हे आपण जागतिक दर्जाचं आपलं सगळ्यांचं एक पवित्र स्थान काशी विश्वेश्वराची पूजा करतो. त्या काशी विश्वेश्वराच्या काशीच्या नंतर आज पारनेर शहरामध्ये 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना ही त्या काळामध्ये, जे काळ आपल्याला माहीत सुद्धा नाही अशा काळामध्ये झालेली आहे. आणि म्हणून सगळ्या वास्तूंचं जतन करणे, त्या सगळ्या वास्तूंना एक नवीन स्वरूप प्राप्त करून देणे, मूळ साचा तसाच ठेवून त्याच्या भोवती ज्या काही सुविधा करायच्या त्या तशा करून आपल्याच गावचा मान आपण कसा वाढवायचा, आपल्या तालुक्याची शान कशी वाढवायची याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि म्हणून सातत्यानं पारनेरच्या विकासासाठी याही पुढच्या काळामध्ये कटिबद्ध राहील एवढंच आपल्या सगळ्यांना मनापासून सांगतो. नमस्कार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.